नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि धडाकेबाज बातमी समोर आली। ती म्हणजे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अखेर कधी जमा होणार। याकडे संपूर्ण देशातील शेतकरी बांधवांचं जे लक्ष लागलं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। तर शेतकरी मित्रांनो, 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22वा हप्ता वितरित केला होता आणि त्यानंतर आता 23व्या हप्त्याची चर्चा ही जोरात सुरू झाली। अनेक शेतकरी बांधव दररोज बँक खाते तपासत आहेत, तर सोशल मीडियावर विविध तारखा देखील व्हायरल होताना दिसतायत। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून अजून कुठलीही अधिकृत तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात 23वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। दरम्यान केंद्र सरकारकडून यावेळी पात्र लाभार्थ्यांची तपासणी ही अधिक कडक करण्यात आली असल्याची माहितीही समोर आली। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। विशेषतः ज्यांनी अजून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशाही शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने तात्काळ आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे। कारण शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केल्याशिवाय हप्ता थेट खात्यात जमा होणार नाही अशी माहिती आता समोर येत आहे। तसेच आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं देखील अनिवार्य करण्यात आले। अनेक वेळा खाते लिंक नसल्यामुळे किंवा बँकेतील माहिती चुकीची असल्यामुळे तुमचे पैसे हे बँक खात्यामध्ये अडकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आपलं बँक खातं आणि आधार लिंकिंग तपासून घ्यावं असं आवाहनही सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। याशिवाय जमीन नोंदी योग्य असणं आणि नावामध्ये कोणतीही चूक नसणं देखील महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जाते। दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादीतून नावे कमी झाल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत। त्यामुळे अनेक शेतकरी बांधव चिंतेत पडले आहेत। जर तुमचं नाव हे लाभार्थी यादीत आहे की नाही हे तुम्हाला जर तपासायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार क्रमांक, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा खाते क्रमांक वापरून माहिती तपासता येणार आहे। आता यामध्ये बेनिफिशियरी स्टेटस आणि बेनिफिशियरी लिस्ट या पर्यायांचा वापर करून संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येईल। सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे की शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, कारण सोशल मीडियावरती अनेक खोटे मेसेज व्हायरल होत आहेत। काही ठिकाणी 23व्या हप्त्याची खोटी तारीखही सांगितली जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, काही मेसेजमध्ये पैसे जमा झाल्याचेही दावे केले जातात। त्यामुळे अधिकृत माहितीसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवावा असं आवाहन करण्यात आले। पीएम किसान योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदतही दिली जाते। ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर पद्धतीने जमा केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा आर्थिक आधार मिळतो। विशेषतः खरीप हंगामाच्या तोंडावरती हा हप्ता मिळाल्यास शेतकरी बांधवांना आपल्या शेतीसाठी योग्य बियाणे, खते आणि इतर शेतीच्या कामांसाठी मोठी मदतही होणार आहे। त्यामुळे आता संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं लक्ष हे पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याकडेच लागलं आहे। तर सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होताच मोठी अपडेट समोर येणार आहे। त्यामुळे आमच्या चॅनल सोबत जोडलेले राहा, कारण पीएम किसान योजना असेल, पीक विमा योजना असेल आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक हवामानाच्या अपडेट्स आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तुमच्या खात्यात 22वा हप्ता जमा झाला आहे का आणि 23व्या हप्त्याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।